जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढलेली होती। आज जर आपण विचार केला तर गिरणा धरण तब्बल 98% भरलेलं आहे। त्याच्यामुळे गिरणा धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला बघावयास मिळत आहे। आता आपण आहोत जळगाव शहरातून जाणाऱ्या गिरणा नदी पात्रामध्ये। आपण बघू शकता की या ठिकाणी गिरणा नदी जी आहे ती दुथडी भरून वाहत आहे। खरं म्हणजे गिरणा धरण 98% भरल्यानंतर प्रशासनाने जे आहे तिथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो आहे तो विसर्ग सुरू केलेला आहे। आज रोजी साधारण 6 दरवाजे उघडण्यात आलेले असून त्यातून 14,856 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्याच्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना हा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। खरं म्हणजे गिरणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे पिलकोल असेल, सायगाव असेल आणि ऋषीपांता असेल चाळीसगाव तालुक्यातलं या गावांची जी पुलं आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत। त्यामुळे प्रशासनाने सावधानतेचा इशारा जो आहे तो ग्रामस्थांना दिलेला आहे। आणखी पुढील काही तासात जर पाऊस झाला तर मात्र गिरणा धरणातून आणखी पाण्याचा विसर्ग वाढू शकतो। त्याच्यामुळे नदीपात्राकडे कुणीही जाऊ नये। तसेच नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाने जो आहे तो अलर्ट मोड दिलेला आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव।